66 सालापासून जवळजवळ 60 वर्ष झाली नाही का, 2 वर्ष कमी आहेत. त्याच्यामुळं मला अनुभव खूप आहे. एक दिवाळी अंकाचा वाचक म्हणून, नंतर दिवाळी अंकाचा संपादक म्हणून, दिवाळी अंकाचा प्रकाशक म्हणून, नंतर दिवाळी अंकाचा वितरक म्हणून. त्यामुळे माझ्या इतकी दीर्घ दिवाळी अंकाची जी वाटचाल आहे ती फार कमी लोकांनी पाहिलेली असेल असं मी ठामपणे सांगू शकतो. कारण मला इतका जुना इतिहास माहिती आहे. आम्ही बघायचो पूर्वी. आता तर आवाज आला ना, आम्ही तुम्हाला सांगून गेलो होतो, संपला कसा, तुम्ही मला 5च दिला, मी 15 मागितला होता. अशी आम्ही ती भांडणं ऐकलेली आहेत की सगळ्यात आकर्षण म्हणजे आवाज अगदी तो रेडिओवरचा आवाज ऐकला की मग आम्ही सगळेजण घालतो. आली जाहिरात की लगेच दुसऱ्याशी फक्त तो वाटण्यापुरता जो वेळ जायचा, नंबर मोठा असल्यामुळे तो वाटायला तर वेळ लागतो ना, हजारो अंक वाटायचे म्हणजे काय गंमत आहे का. 3-1 दिवस तरी लागतात ते सगळे अंक विक्रेत्यांच्या हातातनं ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत सगळे लागतात. मग परत तो स्टॉलवर दिसतो, पण प्रत्यक्षात तो अंक आवाज संपलेला असतो. ग्रामकेची अवस्था तीच आहे, काही वेगळी अवस्था नाहीये. ते आता थोडंफार बदललेलं आहे. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठलाही अंक आला, मग तो आवाज असो, ग्रामकेट असो, त्याचं काही चालत नाही. लोकांच्या खरेदीच्या ज्या मनातल्या भावना असतात ते लक्ष्मीपूजनानंतर संपतात. दिवाळीचं आकर्षण, दिवाळी अंकाचं आकर्षण दिवाळी झाल्याबरोबर तेही संपलेलं असतं. त्याच्यामुळे नवीन गणित आहेत. मी नेहमी सांगतो की दिवाळी अंक जे आहेत ते तुम्ही दसऱ्यालाच करा. जाहिराती तुमच्या ज्या आहेत, तर मी जाहिरातीच्या बाबतीत माझं एक संशोधन झालेलं आहे. ज्यांना जाहिराती द्यायच्या असतात ज्या अंकाला, त्या अंकाला ते 1 मिनिटही थांबवत नाही. 1 मिनिट सुद्धा थांबवत नाही. ते म्हणतात घेऊन जा, नाही आले तर आठवण करून सांगा तुमची जाहिरात घेऊन जा. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रत्येक संपादकाने ओळखायला पाहिजे की आपल्याला जाहिरात कुठली मिळणार आहे, तर ती त्यांनी एक यादी करावी. ती जाहिरात त्यांना दसरा असो, दसऱ्याच्या अगोदर असो, दसऱ्याच्या नंतर असो, ती त्यांना जाहिरात मिळणारच असते. त्याच्यासाठी त्यांना वेगळे हेलपाटे लावायला काही गरज नाही. तर त्या त्यांनी पहिल्यांदा ताब्यात घ्याव्यात आणि नंतरच्या जाहिराती आहेत त्या मग पेंडिंग ठेवा. पण अंक जो आहे तो दसऱ्यालाच आला पाहिजे. दसऱ्याला अंक आल्यामुळे फायदा काय होतो की तो अंक डिस्ट्रीब्यूट करायला वितरकांना चांगला अवधी मिळतो. मग त्यांना रिपीट ऑर्डर वगैरे येऊन त्यांचा तो फायदा होतो. पण ते सातारकरचे काय नाव मी त्यांचं विसरलो, आठवतं औंधकरचे किती अंक यायचे? 9 अंक. नंतर तो वाढले होते ते 9 अंक दसऱ्याला यायचे, सगळे संपायचे. त्याचं मागचं गणितच ते की लायब्ररीमध्ये लोकांना दिवाळी अंक लायब्ररी लावतात लोक, तर त्यांना वाचायला ते हवे असतात. त्याच्यामुळे ते काय करतात, लायब्ररीवाले जे उपलब्ध असतील ते अंक घेऊन येतात. औंधकरांचे अंक तर नंतर मिळतच नव्हते, संपले. आणि नंतर ते एडिशन वगैरे काही काढायचेच नाही. त्याच्यावर औंधकरांचे अंक जे आहेत ते मार्केटमधनं गायब व्हायचे. असं सगळं ते गणित आम्हाला सगळं माहिती आहे. मग आवाज आला तर सगळ्याचाच आवाज असं ते सगळं. आता गणित सगळी बदललेली आहेत. आता दिवाळी अंक म्हणजे काय म्हणतात त्याला, एक प्रथा चालू ठेवायची म्हणून दिवाळी अंकवाले प्रथा ती चालू ठेवतात. ती पूर्वीची जी गंमत होती ती गेली. 1900 खऱ्या अर्थाने दिवाळी अंकाची जे चढता काळ होता तो म्हणजे 1975 ते 85. हे 10 वर्ष दिवाळी अंकांचा सुवर्ण काळ होता. सुवर्ण काळ म्हणजे अत्यंत सुवर्ण काळच म्हणावं लागेल. इतके दिवाळी अंक प्रचंड खपायचे. जी संख्या पण जास्त होती. दिवाळी अंक वाले हिरिरीने दुकानात यायचे, चौकशी करायचे. खरोखर ते दिवाळी अंकाचं सुवर्ण युग होतं. दिवाळी अंकाचं अक्षरशः सुवर्ण युग होतं ती 10 वर्ष. आम्हाला आठवतंय आम्ही जायचो ना, सगळे दिवाळी अंक, कुठल्या दिवाळी अंकाचा किती खप आहे, किती छापलंय हे मी एकटा सांगू शकत होतो. वितरकांना सुद्धा सांगता यायचं नाही. कारण मी प्रत्येक स्टॉलवर जायचो, तर आम्हाला लगेच कळायचं किती अंक. मग आम्ही त्याच्यावरनं प्रिंटिंग ऑर्डर मी सांगायचो. संपादकाची ताकदच नाही मला फसवायची. आम्ही म्हणतो एवढीच तुमची प्रिंटिंग ऑर्डर आहे, तुम्ही काही सांगू नका. कुठल्याही संपादकाला विचारत नाही.
सुरुवात करताना वडिलांनी जे काय बीज रोवलं त्याची म्हणजे 53 सालापर्यंत आवाज म्हणजे चालायचं की नाही वडिलांना नीट म्हणजे कॉन्फिडन्स येत नव्हता. पण नंतर मग त्यांनी जो जोम धरला आणि 1960 साली बाळासाहेब ठाकरेंनी आमच्याकडे जे आमचं TRP आहे खिडकी चित्र, ते पहिलं खिडकी चित्र वडिलांच्या संकल्पनेतून काढलं. त्यानंतर श्रीकांत ठाकरे पण आमच्याकडे चांगलं काम करत होते आणि नशिबाने म्हणजे वडिलांच्या पुण्याईने आम्हाला चांगली चांगली लोक बघायला मिळाली. अत्रेंना भेटलो, यांना भेटलो, म्हणजे बरीच मोठी मोठी लोक आमच्याकडे येत होती आणि थोडंसं बायकोट म्हणतात तसं आम्हाला पाहिलं गेलं म्हणजे लहानपणापासून. आणि आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतो की जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं कसं व्हायचं, आजचा दिवस आहे त्याच्यापेक्षा उद्याचा चांगला कसा येईल, आणि त्यातून आम्हाला स्वतःलाच डेव्हलप करत गेलो. वडील असताना कसं होतं की वडील कॅप्टन आणि आम्ही शिपमधले सगळे खलाशी, 3 भावंड, आम्ही कौटुंबिक आमचं सगळे प्रोडक्शन आहे आणि आम्ही ते सगळं जोपासलं. फक्त मग वडील गेल्यानंतर आम्हाला एकंदरीत लेखकांचा जो चांगला अनुभव आला ना, तो कसं झालं की वडील गेल्यानंतर 96 साली वडील गेले आणि त्यानंतर मग शन्नानावरीने आम्हाला पहिलं सांगितलं, कारण आम्ही त्यांच्याकडे जात होतो ना, ते म्हणाले नाही यावर्षी तुम्ही जोमाने अंक काढा, कारण तुम्ही जी मेहनत करता ती फक्त आम्हाला माहिती आहे वडिलांबरोबरीने. बाकीच्यांना वाटेल की पाटकर केले म्हणजे अंक संपला, असं होता कामा नये. त्यामुळे त्यांनी जे पाठबळ दिलं, वसंत सबनीस म्हणा आहे आणि फार चांगली लोक आम्हाला भेटली. वडिलांनी एकच कानामंत्र दिला, पैशापेक्षा माणसं जपा, आणि माणसाची कमाई आम्ही जास्त ठेवलेली आमच्याकडे. आणि एकंदरीत आता आहे 1900 म्हणजे 2010 साली परत माझ्यावरती एकदम असा प्रसंग आला होता. कोणाची म्हणजे माझा धाकटा भाऊ एक्सपायर झाला होता, पुतणी एक्सपायर झाली होती, मी स्वतः आजारी होतो. पण तशाही परिस्थितीत विनोदी अंकाचं प्रकाशन 10 साली केलं आणि तो जो पाय रोवला तो अजून 15 वर्ष पुढे चालू ठेवलेली आहे त्यामुळे. आणि आता चालू करायचं, जेवढं चालेल तेवढं व्यवस्थित चालायचं आणि मेहनत केल्यानंतर आपल्या मेरिटवरती सगळं मिळत असेल. मेहनत स्वतःची प्रामाणिक राहून करा, व्यवस्थित सगळं होतं. आता तरुणांनी आपली ही परंपरा इतकी छान जपायची आहे की त्याला पुढे गालबोट लागता का म्हणा. एखादी जाहिरात नाही मिळाली तरी त्यासाठी थांबू नका. दादा म्हटल्याप्रमाणे आपला अंक दसऱ्याच्या आसपास आला पाहिजे. आता मी 2 अंक काढतो, गेली 3 वर्षात मी 2 अंक काढतो. माझा असा अनुभव आहे की मी पहिला अंक 5व्या माळ्याला माझा अंक येतो. सुरुवातीला साधारणतः मी तो अंक 1100 काढतो फक्त, आणि तो अंक साधारणतः रिटर्न माझा फक्त 150 येतो. बाकी सगळा अंक सेल होतो. हा अंक कुठे जातो तर हा अंक संपूर्ण महाराष्ट्रातल्या वाचक याच्यामध्ये जातो, ग्रंथालयामध्ये जातो. हा सगळ्यात आपल्याला मोठा बेनिफिट आहे. सर्वसामान्य ग्राहक हा अंक घेत नाही, पण हा अंक भूताना साहेब आणि ही मंडळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या वाचनालयामध्ये 5-5, 2-2 अंक पोहोचले जातात. त्यानंतर येणारा आपला जो अंक आहे, आपण थांबतो, आपण दिवाळी अंकासाठी जाहिरातीसाठी थांबतो. मग ही जाहिरात कधी डेव्हलप होती? 7व्या 8व्या माळ्यापर्यंत आपण जाहिरातीची वाट बघतो. तोपर्यंत आपला प्रकारचे छपाईवाल्यांकडे खूप गर्दी असते, त्याच्याकडे लोड असतो. आता त्याची मशीन बिघडते, कधी त्याचा कामगार येत नाही, या सगळ्या अडचणीवर आपण मात करत नाही. मग ही लोक आपल्याला कारण सांगतात आज आमच्याकडे माणसं नाही, मग आपला लेट होत जातो. तर ही पूर्वतयारी, याला तुम्ही मेक रेडी म्हणतात. ही तयारी कधी करायची तर मी साधारणतः मे मध्ये तयारी करतो. 2 अंकाची माझी मे मध्ये तयारी होती. मी 1 मॅन शो आहे, माझ्याकडे कुठलीही यंत्रणा नाही. माझी बायको MA संस्कृती, ती मला थोडी मदत करते माझ्या अंकाला वाचायला. बाकी माझी मुलं वगैरे काय याच्यात काही सहभाग घेत नाही. ते फक्त कव्हर कसा केला बाबा आम्हाला दाखवा, मग त्याप्रमाणे ते कव्हर करतात मुलं सुद्धा. तर हे करताना आपण काय केलं पाहिजे, ती जाहिराती कुठे डेव्हलप होतात, ही आपल्याला येईल का नाही त्याचा एक आढावा आपण घ्यायचा. साधारणतः आपल्याला ती मला आपलं, कारण माझं आता प्रिंटिंग माझं एका अंकाचं पूर्ण झालेलं आहे, बाइंडिंग झालेले. 5व्या माळ्याला माझा अंक वीरच्या इथं आणि भुताडाकडे माझा येतोय. दुसरा अंक माझा दसऱ्याच्या 1-2 दिवस नंतर माझा अंक येतोय. साधारणतः 200-250 पानाचा माझा अंक असतो. हा जाहिरातीचं काय म्हणायचं, काही ठिकाणी जाहिराती तुम्हाला 5000चे मिळतात, काही ठिकाणी 3000चे मिळतात, काही ठिकाणी 10,000चे मिळतात. आता हे कसं होतं, सतत तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे तिथे काय आहे हे त्यावर तुमच्यावर अवलंबून असतं. तुमचं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल, तुम्ही छान बोलत असेल, त्यांना पटवून देत असेल, तर ती जाहिरात 15,000ला डेव्हलप होऊ शकते. पण तुमचं तेवढं ते नॉलेज पाहिजे, तुम्हाला ते पटवता आलं पाहिजे. माझा अंक काय, माझा काय, निसत माझा अंक अमुक आहे, माझा अंक तसं करू नका. त्याला पुराव्यासत असं काहीतरी सांगा की माझ्या अंकामध्ये
पु ल देशपांडे लिहितात, माझ्या अंकामध्ये हे लिहितात, माझ्या अंकात ते लिहितात, याच्या कविता माझ्या अंकामध्ये आहेत, माझ्या अंकाला आतापर्यंत एवढे पुरस्कार मिळालेले. मी ठणकून सांगतो, मला आतापर्यंत 85 पुरस्कार मिळाले. मी त्याच्यावरच लिहितो, वेदांत श्रीला आतापर्यंत 85 पुरस्कार, नॅशनल इंटरनॅशनल असं मी टाकूनच दिले त्याच्यावर. त्याच्यामुळे तो एक मला बेनिफिट मिळतो असा आहे की मला जाहिरात मिळते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या मला जाहिराती आहे, कॉस्मॉसची आहे, म्हणजे त्या बँकेची जाहिरात मिळतात. पण इतर जेव्हा नवीन डेव्हलप करतो त्या टायमाला आपल्याला हे सगळं बोलावं लागतं, त्यांना सांगावं लागतो. अंकाची प्रत सुद्धा जे छान द्यावं लागते, कुठं ती त्याला स्कम येता कामा नये त्या प्रतला का ती पहिली आपण चालून पाहिली पाहिजे, ती प्रत चांगली आहे का, त्याला एक पाकिट केलं पाहिजे मस्तपैकी, आपलं व्हिजिटिंग कार्ड असावं, त्याचं रेड कार्ड असावं, त्याला बरोबर एक जॉईंट पत्र असावं, स्वच्छ असावं, आणि ते देताना सुद्धा हसतमुखत दिलं ना ते जाहिरात डेव्हलप होती तुम्हाला. पण तुम्ही जर काय केलं ही आमचं अंक आहे, आम्हाला जाहिरात हे करा, बघू करू असं म्हणतात, त्यापेक्षा हसतमुखत त्यांच्याशी बोला, विनोद करा. काही नाही, तू या साईडला आलो होतो, चला तुम्ही मला भेटला, तुमचं नाव लक्षात, तुमच्याकडे कॉफी प्यायला आलो म्हणून मी आलो, हे अंक आम्हाला असं जर केलं की त्यांना एक महत्व दिलं ना ती जाहिरात डेव्हलप होती असं मला वाटतं. कारण हा माझा मार्केटिंगचा फंड आहे माझ्याकडे. मी प्रगती ऑप्शन एक आशिया खंडातली एक नंबरची प्रिंटिंग प्रेस आहे, तिथं मी मार्केटिंग केली 10 वर्ष. त्यामुळे तिथं मला हे सगळं 6 महिने ट्रेनिंग दिलं होतं किंवा कसं जॉब आणायचं, काय आणायचं, त्या दृष्टिकोनातून मी तयार झालो आणि माझ्या अंकाची वाटचाल चालू झाली. आज माझ्या अंकाचं नाही म्हणलं तर कोणी सांगू शकणार, मग माझ्या अंकाचं आज तरी 2.5 लाखापर्यंत माझा टर्नओव्हर आहे जाहिरातीच्या माध्यमातून, मी आज स्पष्ट सांगतो मला. आणि अंक सुद्धा म्हणजे मी कुठल्याही लेखकाला म्हणून ते मानधन देत नाही. त्यांनी जर सांगितलं तर मला मानधन हवंय, तर काही लोक म्हणतात मानधनही देऊ नका, तुमचा अंक चांगला आहे, समाज प्रबोधन करता मला पैसे देऊ नका. अशी काही लेखक मंडळी आहेत. काही लेखक पैसेही मागतात की माझा लेख असा आहे तर मला 2.5 नाही, मला 3,000 पाहिजे, मला 5,000, त्यांना आम्ही पैसे देऊ शकतो, असं सुद्धा आहे. तर अशा दृष्टिकोनात जर तुम्ही तुमच्या अंकाची डेव्हलपमेंट केली हेही चालेल. त्याच्यानंतर विक्रेत्याकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस विक्रेत्यांना सुद्धा तुम्ही इतकं आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे, हा माझा 100 अंक आहे, हा तुम्ही सेल करा, मग पुढे तुम्ही याच्यावर लावा, फ्रंट साईडला लावा, तुम्ही स्टिकर, तुम्ही एक बोर्ड एक छापा, तुम्ही त्याचं एक पोस्टर करा तुमच्या अंकाचं की साधारण आमचा अंक याच्यामध्ये एवढे लेख आहेत, हा विषय आम्ही केलेला आहे, आमचा संपर्क ऑनलाईन तुम्हाला इथे मिळेल, फ्लिपकार्टवर मिळेल, अमेझॉनवर मिळेल, असं तुम्ही त्याच्यात मेन्शन करा. आणि त्या पोस्टरने सुद्धा तुमची एक जाहिरातबाजी होऊन जाते. नुसतं त्या यांच्या वितरणाच्या तिथं न ठेवता तुम्ही ते व्हॉट्सअपवर व्हायरल करा, फेसबुकला हे करा, तर ग्राहक मिळतो, मिळण्याशिवाय राहत नाही. कारण ही परंपरा ज्या लोकांनी चालू केली त्यांची परंपरा आपणही पुढे ती तरुणांनी चालू ठेवला पाहिजे मला असं वाटतं. फक्त रडत बसू नका, मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं. आता मला माहिती झाली, आज मला 4 जाहिराती मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पुढे डेव्हलप होणार आहे. उद्या शेवटचा दिवस आहे महाऊर्जेची, तिथं तुम्ही जा. जाहिरात आज ह्या वर्षी तुम्हाला नाही तर पुढच्या वर्षी नक्की ती मिळेल तुम्हाला. तर तुम्ही सतत प्रयत्न केला तरुणांनी, कारण तरुणांकडे आपल्याकडे आता सध्या बळ आहे, पळायचं नाव. आज जर ही व्यक्ती आज वय वर्ष 65-70 आहे, ही जर या व्यक्तीला जर अर्धा तास लागत असत तर आपण तरुण मला वाटतं 10 मिनिटात ती गोष्ट करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे तरुणांनी पळलं पाहिजे, तरुणांनी त्याचा ध्यास घेतला पाहिजे. शेवटी वाचाल तर वाचाल हे मला असं वाटतं. म्हणून भारतीय संस्कृती जी आहे म्हणजे साहित्य हे आपण सगळं डेव्हलप करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या कार्यालयात जा, एखाद्या अनाथ आश्रममध्ये जा, तिथं तुम्हाला 2 फ्री अंक देतात का ते बघा. यावर्षी त्यांना फ्री द्या, पुढच्या वर्षी ते विकत घेतील, तुमचा नक्की घेतील. हा प्रयत्न आपण केला पाहिजे. तरच आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला सगळीकडनंच पैसे मिळतील असं नाही. कदाचित आपण जर XYZ जर 11,000 अंक काढत असेल किंवा 1100 काढत असेल, त्यातले 300 अंक समाजासाठी आपण देणं आपलं कर्तव्य आहे. हे समाजाला आपलं देणं, हे समाजाला आपण आहे जे काही लेख आहे किंवा त्यांची मतं आहेत याची एक स्पर्धा युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी घेतली जाते. करोनाच्या काळामध्ये अंक थोडे कमी होते, प्रतिसाद तितका नव्हता, परंतु या वर्षी या स्पर्धेला केवळ मुंबई किंवा पुणे नव्हे तर बडोदा, इंदोर, बेळगाव, गोवा विविध छोटे छोटे जिल्ह्यातल्या वाचकांकडनं प्रतिसाद मिळाला. याचा एक आम्हाला आनंद हा आहे की वाचक सर्व दूर पसरले आहेत. खरं तर ही स्पर्धा मी असं म्हणतो की पुढच्या वर्षी किंवा या वर्षी सुद्धा ईमेलवर पण घ्यावी, लेखीच पाहिजे असं नाही. तसं जर असेल तर कदाचित परदेशातले पण मराठी वाचक जो आज पसरलाय आपल्या मुलांकडे, जावयांकडे किंवा सुनांकडे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते अजूनही दिवाळी वाचतात, त्यांच्याही प्रतिक्रिया खरं म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे. पण आज इथे जे वाचक स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत त्या सर्वांचं मी दिवा प्रतिष्ठानतर्फे विवेक मेहत्री मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेचं परीक्षण करत असताना जे काय अनुभव आले त्याबद्दल थोडंसं मी बोलतो.
पूर्वी एका विशिष्ट अंकाविषयी लोक लिहित होते आणि प्रदीर्घ जणू एखाद्या ललित सारख्या प्रकाशन क्षेत्राशी संबंधित असलेल्या मासिकामध्ये छापता येईल इतक्या दर्जाचा चांगला लेख एका स्पर्धकाने आम्हाला पाठवलेला पाहायला मिळाला. मराठी कथांचा तौलनिक प्रवास आता कुठपर्यंत येऊन पोहोचलेला आहे त्याचं 8 ते 10 दिवाळी अंकातल्या काही विशिष्ट लेखांचं विशिष्ट कथांचे उल्लेख करून आणि काही कथा मोठ्या लेखकांनी लिहून सुद्धा कशा फसल्या आणि काही नवोदित लेखकांच्या कथा कशा चांगल्या आहेत याच्याही वर्णन काही जणांनी केलं. केवळ लेख नव्हे तर वैचारिक लेख परिसंवाद यावरतीही लिहिणारे काही आम्हाला वाचकांकडनं ज्या एंट्री झाल्या की केवळ परिसंवाद या विषय विविध अंकातले परिसंवाद तेव्हा एकूण सर्वांगीण साकल्याने विचार करणारे अजूनही वाचक आहेत याचं एक आम्हाला संपादनाचा वाचकांचा वाचन बिंदू सुद्धा सरकलेला आहे. पण तरी सुद्धा दिवाळी अंक ही एक संस्कृती आहे वाचकांची एक आवडती गोष्ट आहे तर ती अशीच चालू राहील. आपण सगळे इथे असलेले जे संपादक आहेत ते त्यासाठी धडपड करतात प्रयत्न करतात पण कोणीतरी आमच्या धडपडीला कौतुकाचे 4 शब्द लिहितो याचा जो आम्हाला अभिमान आहे आनंद आहे तो आम्ही कृतज्ञता म्हणून एक पुरस्काराच्या रूपाने या ठिकाणी देण्याचा हा प्रयत्न असतो. आज जरी छोट्या जागेत हा कार्यक्रम होत असला तरी तुम्ही आपण खूप दूरवरून इथे आलात आणि या स्पर्धेच्या पुरस्काराचं आपण स्वीकारणार आहात याचाही आनंद आहे. आमचे अध्यक्ष बाबा पागदे आणि दादा शेवाळे यांच्या संमतीने मी तो वाचक स्पर्धेचा जो निकाल आहे तो वाचून दाखवणार आहे आणि थोडं आम्ही उलट्या पद्धतीने वाचणार आहे. तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांक मला कल्पना नाही किती स्पर्धक आलेले आहेत पण जे असतील तर त्यांनी अवश्य पुढे यायचे आणि आजचे आपले पाहुणे जे आलेले आहेत श्री राजन मोहाडीकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना अनेक वर्ष दिवाळी ते अनेक वर्ष दिवाळी भाषण देणार. हा चालेल ना तसं पुरस्कार आणि यावर्षी ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा भाग घ्यायचा असं नाहीये की भाग घ्यायचा नाही. फक्त आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही दिवा संघटनेविषयी दिवा प्रतिष्ठानबद्दल ही जाहिरात जी पाहून हे तुम्ही जे आम्हाला इंटरेस्ट पाठवले कोणकोणत्या दिवाळ्यांकात तुम्ही पाहिल्या त्याविषयी सुद्धा तुम्ही लिहावं. तर तृतीय क्रमांक यावर्षी हा क्रमांक 3 जणांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यातल्या पहिल्या पुरस्कार विजेते आहेत त्यांना रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रक आहे. RS कुलकर्णी कोल्हापूर आणि डॉक्टर धर्मेंद्र बुल्हेरकर नाशिक. जर जोरात टाळ्या होऊन द्या. चांगल्या एंट्री झाल्या गेल्या वर्षाच्या तुलनेने. तर द्वितीय क्रमांक त्यामुळे विभागून द्यायचं ठरलं. सुचेता जयवंत पोद्दार ठाणे आणि डॉक्टर सरला जोशी चिंचवड. तर जोरात टाळ्या